दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. गायरान जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांना नियमितीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून कडेगाव तालुक्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमण प्रश्नांना दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष व प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित शेलार यांनी या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली. 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे ठराविक अटींवर नियमित केली जाणार असून अर्ज सादरीकरण, कागदपत्र तपासणी, सुनावणी व मोजणी या टप्प्यातून प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना भोगवटदार वर्ग 2 दर्जा देण्यात येणार असून 500 चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण विनामूल्य नियमित होणार आहे. मात्र गायरान, नदीपात्र, पूररेषा व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना नियमितीकरणापासून वगळण्यात आले असून अशा ठिकाणी निष्कासन कारवाई होणार आहे. अर्ज सादरीकरणाची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 असून पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करावेत असे आवाहन तहसीलदार शेलार यांनी केले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.